अगं चल लवकर, उशीर होत आहे अक्कलकोटला जायला. आले आले आले. डोकं का खाजवायलीस? केस नाही तुझीस? अहो आज गुरुवार आहे, आज डोकं धुतलं तर चालत नाही. स्वामींचा म्हणजे आपल्या गुरूंचा आशीर्वाद राहत नाही. अक्कलकोटला जाऊन काय फायदा? म्हणजे वाराप्रमाणे गुरूंचा आशीर्वाद असतो म्हण की. सोमवारी धुलं तर महादेवाचा आशीर्वाद नाही, मंगळवारी धुलं तर आई जगदंबेचा म्हणजे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद नाही, आणि जर बुधवारी धुलं जो घरामध्ये घोड्यावरचा देव आहे त्याचा आशीर्वाद राहणार नाही, म्हणजे घरच्या लेकरांवर आशीर्वाद राहणार नाही. आणि गुरुवारी धुलं तर म्हणजे गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहणार नाही, दत्तांचा आशीर्वाद राहणार नाही. आणि शुक्रवारी आपल्या कुलदैवताचं किंवा मुसलमान देवाचा आपल्याला आशीर्वाद राहणार नाही. आणि शनिवारी म्हणजे पैलवानांवर किंवा आपल्या शरीरावर आपल्या हनुमानाचा आणि शनिदेवाचा आशीर्वादच राहणार नाही. आणि रविवारी आपल्या खंडोबाचा. मग आता जे स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा अक्कलकोटमध्ये जे पुजारी ते दररोज केस धुतात ना, मग त्यांना स्वामींचा आशीर्वाद नाही लागत का? आज जे काही पेशंट आहेत जे दवाखान्यामध्ये ते कधी कधी महिनाभर आंघोळ करत नाहीत, किंवा जे कोणी आंघोळ करतं किंवा नाही करत त्याच्या स्वामीचा आशीर्वाद राहत नाही का? स्वामींना कुठल्याही गोष्टीचं बंधन नाहीये. स्वामी आपली आई आहे, लेकरावर कधी नाराज होत नाही किंवा आशीर्वाद असं कधी काढणार नाही, सोडणारच नाही. आता कुठं चालली बाई? डोक्याला खाजवते, 5 मिनिटात केस धुणार. हा, भक्तीमध्ये तुमचे कर्म पाहिले जातात, केस नाही किंवा डोकं नाही.